शांतीधर महाराजांचे गृहश्रमीचे नाव सातगोंडा असे होते. माता पित्यांचे नाव, पित्याचे नाव भिवगोंडा, मातेचे नाव सत्यवती. सातगोंडाला धरून भावंडे चार, आजगोंडा, देवगोंडा, सातगोंडा, कुमगोंडा. पूर्वी जरच गोंडा गोंडाच लागवत होता. काय जन्म येळगुडमध्ये झाला. येळगुडमध्ये झाला. हां कर्मधान संयोगानं येळगुडमध्ये आमचा चातुर्मास झाला. हे बी आमचं पुण्यच आहे ते. आणि आता इथं आम्हाला चातुर्मास मिळाला त्यांच्या आचारपद्धतीच्या गावामध्ये समडोळीमध्ये. हे बी आमचं पुण्यच आहे. तर त्या येळगुडमध्ये ज्या खोलीमध्ये आचार्यांचा जन्म झाला त्या खोली अजून तसंच आहे. झाड्याचं घर आहे. पण त्यांनी काय त्याचं नवजुनं केलं नाही का, पूर्वीचं तसंच असावं म्हणून. मग कितीतरी लोक येऊन तिथं त्या जागेला दर्शन करून जाताना तिथनं माती घेऊन जात होती. म्हणजे थोडी थोडी माती घेऊन तिथं खड्डा पाडला. एवढी लोक येत होती बघा, किती श्रद्धा करत होती. मग अशा ठिकाणी सुद्धा आम्ही तिथं जाऊन थोडंसं बसायचं, सामायिक करायचं. तर म्हणून त्यावेळेला मातेला डोळायला लागले. 108 पाकळ्या असणाऱ्या कमळाने जिनेंद्र भगवंतांची पूजा करावी. मग त्याला डोळा कसलं लागलं. आत्ता डोळं कसलं लागतं. कुठं राग खा, कुठं काळी माती खा. काय चिंच चिंच खा. तर सातगोंडा विवाहित बालब्रह्मचारी होते. ते कसं वयाच्या 9व्या वर्षी वयाच्या 9व्या वर्षी लग्न झालं आणि 7 वर्षाची मुलगी होते. तेव्हा 17-18 वर्षाचे असल्यापासून दीक्षेचे भाव त्यांचे होते. परंतु आईवडिलांच्या आज्ञेनुसार वयाच्या 43व्या वर्षी शुल्लक दीक्षा घेतली व 48व्या वर्षी मुनी बनले. वयाच्या 32व्या वर्षी शिखरजी वंदनाला गेले असताना तूप व तेल अजन्म वर्ज केलं. तूप आणि तेल आता तूप कमी केलं म्हणजे आता ती चपातीला तुम्ही तेल लावणार की ती घोटाळा झाला की. व घरी आल्यावर एक वेळ जेवणाचा नेम केला. त्यांची प्राणी रक्षेचे भाव भार होते. पाखरांना आणण्याऐवजी पिण्याचे पाणी त्यांच्या त्यांच्या दुकानात पाणी ठेवणार पिण्यासाठी सरंगीमध्ये. पाखरं हाणायचं राहिलं पण मळणी झाल्यावर मात्र शेजाऱ्यांच्यापेक्षा पोचभर हिंच जास्त धान्य निघणार. बा असा महिमा शांतीसागर महाराजांचा होता. कापडाच्या दुकानात जर बसलं तर गोरगरिबांना तसेच देणार, किंवा काही एखाद्या महिला अंगावर पातळ फाटलेलं जर असलं त्यांना तसंच देणार. मग ही शांतीसागर महाराज असंच कपडे फाटणाऱ्यांना जर फुकट देतात म्हणल्यावर काही महिला बळनं पातळ फाडून जाणार. शांतीसागर नवद येतात. त्यांची शारीरिक शक्ती शिखरीची वंदनाच्या वेळी एक वृद्ध म्हातारीला खांद्यावरून घेऊन त्यांना वंदना करिवलं. शुल्लक दीक्षा 1945 साली उत्तूर या गावी देवेंद्र कीर्ती यांच्याकडून ऐलक दीक्षा 1919 गिरनार सिद्धक्षेत्रावर स्वतःची दीक्षा घेतली. मुनी दीक्षा 1920 साली एर्नाळ या गावी देवेंद्र कीर्ती गुरु आचार्यपद 1924 साली समडोली या गावामध्ये मिळालं. समडोलीवाल्यांना देण्यात आहे का कवा दिले आहे का. आता ही सांगितलेली परगावना लोकांनी सांगायला सांगितलं. चारिद्र चक्रवर्ती पद 1947 साली गजपंत येथे 1937 साली गजपंत येथे मुनी जीवनात 35 वर्षे 938 उपास झाले. 9,938 उपास झाले 35 वर्षाच्या जीवनात. एवढ्यानं काय काय अशा पद्धतीनं ओढ्याला एक वेळ पाणी त्यांना अगोदर कळालं होतं. म्हणजे त्यांना थोडं अवधी ज्ञानसुद्धा असल्यासारखं होतं. एक दृष्टांत सांगतो त्यांच्या जीवनातलं. ते शिखरजीला असं जात असताना एका ठिकाणी काय पुढं चौका करणारी जरा पुढं जाणार आणि मग चौका करणारे पुढं गेले ते आणि जरा दिवस होता
आणि मग त्यावेळेला तिथं एक वड्याच्या काठाला एक शाळा होती. त्या शाळेत सगळं ते ट्रकाचं सामान सगळं उतरलं. हं आणि मग महाराज मागं होते आणि मग ते शाळेपर्यंत आले. दिवस जरा होता. महाराज तिथनं पुढं आणि गेले. बघा मग ते जे महिला सगळं सामान उतरलं होतं की नाही, त्यांना ते वाटायला लागलं की आता थोडं पुढं जाऊन काय करायचं, आम्ही आता एवढं सामान इथं उतरलो आहे आणि महाराज पुढे गेलं, असं तसं जरा बडबडायला लागले. तरी मग नाही इलाज झाला म्हणून मग ते सामान पुन्हा भरलं आणि पुढं कुठं महाराज थांबले तिथं नेऊन तिथं मुक्काम केला. पण काय झालं, सकाळच्या पारी जंगलला काही लोक वड्याकडेला गेल्यावर बघतो तर ज्या ठिकाणी तिथं उतरलं होतं की नाही सामान, तिथं सगळं पाणी आलं, तर सगळं खरडून गेलं. मग लोकांनी आश्चर्य वाटायला लागलं, महाराजांनी कसं कळालं. कारण दुपारी त्या वड्याच्या आगटावर पाऊस मोठा झाला होता आणि वडा येऊपर्यंत 2-3 तास गेलं. हां तर असं त्यांचं अवधी ज्ञानसुद्धा असल्यासारखं होतं. असं आहे, महाराज आज आपणाला आदेश देऊन गेलेले आहेत. तर महाराज मुक्तगिरीला असताना जंगलातील जाताना काही लहान मोठे वाघ भेटणार. तेथून पुढे बटुनाच्या रस्त्याने एका जंगलात मुक्काम पडला होता. काही श्रोते तंबू मारून होते. अशा वेळेला महाराजांच्या तंबूत येऊन एक शांत वाघ बसला होता. वाघ घेऊन बसला होता. एक वेळ कोंगनूळमध्ये असताना चातुर्मास पुढे 8-10 दिवस राहिले होते. अशा वेळेला 4 गावची लोक आमच्याकडे या म्हणून बसले होते. अशा वेळेला यमगिरी गावाचा भीमशा मगदूम, मगाशी इथं आलता की भीमशा मगदूम, ते डोक्यावर महाराजांना घेऊन खरं ते त्यावेळेला महाराज पाटावर सामाईला बसले होते. त्या पाटासहित कोंगनूळपासून 6 किलोमीटर यमगिरी यांच्या गावी रात्रीच उचलून नेलं. बघा, शांतीसागर महाराज डोक्यानं घेऊन गेलं. हां आचार्य महाराज दिगंबर मुनी अवस्थेत 35 वर्षे राहिले. त्या कालावधीत त्यांचे उपवास 9,938 उपवास झाले. एका ठिकाणी महाराजांचे प्रवचन चालले होते. दोघेजण महाराजांचे परीक्षा करण्याच्या भावनेने आले होते. ते नमस्कार न करता बसले. जवळ असलेले काही लोक दर्शन करून बसा असे म्हणाले. दोघंजण ह्याच्यासाठी आलं परीक्षा बघायला, हे खरंच महाराज आहेत का कसं काय, परीक्षा बघायसाठी आलं. आणि मग दुसरीची जवळ अगोदर बसलेले ती त्यांना म्हणायला लागले, तुम्ही महाराजांच्या पैसे तसंच बसला, नमस्कार करून बसायचं नाही का. तर ते काय म्हणले, अशा माकडांचं आम्ही नमस्कार करत नाही. बघा तरी महाराजांना राग नाही. अशा माकडांचं आम्ही दर्शन करत नाही. पुन्हा थोड्या वेळानं महाराज म्हणले, बाबांनो असं माकडं झाल्याशिवाय मोक्ष मार्ग नाही. बघा कसं होतं. हां एक खवळून उठलं असतं की, पण काय नाही. त्यासाठी आपणाला आज खरोखर न भूतो न भविष्य असला कार्यक्रम आम्ही तर आता दीक्षा घेऊन किती वर्ष झाला असला कार्यक्रम केव्हा बघितले. खरं काय आजचा कार्यक्रम अत्यंत अगदी न भूतो न भविष्य असेल. एवढी संख्या, एवढी संख्या कोणी येते का पंचकन्याला पूजेला, तर एवढी गर्दी आहे का. एवढी गर्दी आज एका दिवसासाठी झालं. एक 2 मिनटात एक दृष्टांत सांगतो. द्रोणाच्या जवळ 5 पांडव व 100 कौरव प्राथमिक शिक्षणासाठी एक दिवशी होते. एक दिवशी दुर्योधनाला बोलवून सांगितले की ही लाडवाची पाठी घेऊन गावात सज्जन कोण प्राणी असतील, सज्जन कोण असतील त्यांना एक लाडू देऊन ही या जावा असते. त्यांना सांगितलं. पण दुर्योधनाला एक बी चांगलं कोण दिसलं नाही. लाडू भरलेले तसंच मागं घेऊन कोणाकडून देऊन टाकतील का नाही, ते सगळं मागं घेऊन. बरं मग दुसऱ्या दिवशी द्रोणाचार्यानं काय केलं, धर्मराजाला सांगितलं, अरे बाबा ही लाडू तू कोण सज्जन आहेत त्यांना देऊन टाका. तर त्यानं 1-2 तासात सगळं पाठी मोकळी केली. म्हणजे काय, आपली दृष्टी चांगली असायला पाहिजे. सर्व लोक चांगले आहेत. तसं ह्या माध्यमातून आपण आपली दृष्टी चांगली ठेवूया. म्हणजे आपलं
आत्म्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगून थांबतो. जय गुरु चोवीसो भगवान. पूज्य निर्यापक क्षमन धर्मसागर मुनी महाराज की आदरणीय अण्णासाहेबजी शेंडूर